छत्रपति संभाजीनगर जिले में मंत्री संजय शिरसाट ने पत्रकारों से मुखातिब होते हुए भास्कर जाधव और संजय राउत के बयानों पर तीखी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि पार्टी के कामों की आलोचना करने वाले अक्सर स्वयं गलतियां करते हैं और अब उन पर दोष डालते हैं। शिरसाट ने भाजपा, राउत और मोदी पर भी टिप्पणी की। उन्होंने कहा कि भाजपा कमजोर होने के बावजूद मजबूती हासिल कर रही है और संजय राउत द्वारा की जा रही आलोचना सही नहीं। उन्होंने पार्टी की स्थिरता और युति बनाए रखने पर जोर देते हुए कहा कि मंत्री पद देना और हटाना केवल एकनाथ शिंदे के आदेशानुसार होगा। वही बदलापुर में हुए अत्याचार और अवैध स्कूल मामले पर उन्होंने तुरंत कार्रवाई की बात कही। सर्वप्रथम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे। ते आम्ही अत्यंत विनम्रपणे साजरा करतोय। शिवसेनेतर्फे अनेक योजना ज्या शिवसेना प्रमुखाला अपेक्षित कामं होती त्या पद्धतीने करायचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे। माझ्या खात्यातर्फे सुद्धा घरकुल योजना असेल, बाकी इतर अनेक योजना असतील, विद्यार्थ्यांसाठी योजना असतील, याची सर्वांची अंमलबजावणी या वर्षात होते। ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सन्मान दिला, आम्हाला उभं केलं आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही राजकारणात आहोत, त्यांना विसरून आम्ही कोणताही दिवस आमचा जात नाही। परंतु जे आता शिवसेना प्रमुखांच्या नावानं ज्या चुका त्यांनी केल्या त्याबद्दल आता पश्चाताप करण्याच्या ऐवजी काही वेळेला आम्हाला दोष देण्याचा प्रयत्न करतायत। भास्कर जाधवने एक वक्तव्य केलं की शिवसेना प्रमुखाला मानत असाल तर तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या। तातडीनं संजय राऊतने सांगितलं की आम्हाला पाठिंब्याची गरज नाही। आणि हा त्यांच्यामध्ये असलेली दुही ही उभ्या महाराष्ट्राने आता पाहिलेली आहे। म्हणून कोणतीही खंबीर भूमिका कधीही उभाठाने घेतलेली नाही। 2019 ला सुद्धा जे अपेक्षित होतं, ज्या युतीमध्ये लढले होते, त्या युतीचं सत्ता येणं हे क्रम प्राप्त होतं आणि ते आली पाहिजे होती। ती न केल्यामुळे आज जर आपण पाहिलं, ज्या शरद पवारांच्या सिल्वर ओकला हे जाऊन नमस्कार करायचे, ज्या सोनिया गांधीकडे हे जायचे, ते कोणतेही पक्ष यांच्या बरोबर नसल्यामुळं आज यांची एवढी वाईट अवस्था झालेली आहे। म्हणून भास्कर जाधवना किती जरी वाटलं तरी संजय राऊतला हे सर्व काही मान्य नाही। याचं कारणच असं आहे की त्यांना ही शिल्लक राहिलेली उभाटा ही संपवायची। म्हणून आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाही, परंतु आम्ही महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा निश्चित फडकवणार आहोत। परंतु भास्कर जाधव असं अचानक का वाटत? भास्कर जाधव हा मुळात शिवसैनिक आहे। त्याने शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये तो शिवसैनिक जागा होत असतो। त्याच्या उलट जर पाहिलं तर संजय राऊतला आपली भूमिका नेहमी बदलताना तुम्ही पाहताय। त्याचे राजकीय गुरु कोण आजही त्याला सांगता येणार नाही। मधल्या काळामध्ये त्यांनी सिल्वर ओकला उद्धव साहेबांना फरफटात घेऊन गेलं म्हणलं तरी हरकत नाही। अशा अनेक वेळा ते सिल्वर ओकला गेले। ते शरद पवार कुठे येतात आज? ते संपल्यानंतर राज ठाकरेंवर केलेली टीका ही सगळ्यांना माहिती। आता त्यांच्याकडे ते जात आहेत, परंतु राजसाहेबांनी जी काही भूमिका घेतली, राजसाहेब जी काही भूमिका घेतात ते सुद्धा यांच्या पचनी पडत नाही। परंतु आता त्यांना यातून सुटका नाही किंवा त्यांना सुद्धा याच्यावर आता आक्षेप घेण्यासारखी हिंमत त्यांच्यात राहिलेली नाही। राज ठाकरेंचंच एक वक्तव्य आहे की मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांनी अनेकदा अशा भूमिका घेतल्या, शिवसेना प्रमुखांनी घेतल्यात ना। अनेक वेळेला लवचिक भूमिका घेऊन पक्ष कसा वाढेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे। यांचा आक्षेप काय आहे? डोंबिवलीमध्ये मनसे शिवसेनेबरोबर का गेली? नगरसेवक किती आहेत? 6। त्यांची मानसिकता काय की आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे, चांगला आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि सत्तेमध्ये आपण असलो पाहिजे।
काय गैर केले त्यांनी? त्यांना विरोधी पक्षामध्ये बसून त्यांना काय मिळणार होतं? बरं, त्यांची बहुमतासाठी गरज होती अशातला काही भाग आहे का? नाही. परंतु एक सामंजस्य भूमिका जर त्यांनी घेतली असेल मग त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काय? आणि मला वाटतं याच्यामुळं खऱ्या अर्थानं जेव्हा लवचिक भूमिका माणूस घेतो त्या टायमाला भविष्याचा जर विचार केला तर त्या पक्षाला थोडं चांगले दिवस येण्याची शक्यता असते. संजय राऊत यांचं एक वक्तव्य आहे, ज्या भाजपचं अस्तित्व नव्हतं त्यांचं अस्तित्व बाळासाहेब यांनी बनवलं आणि आज त्यांची शिवसेना फोडून धनुष्यबाण नामर्द यांच्या हाती दिला. भाजपचं अस्तित्व होतं नव्हतं त्याचे साक्षीदार आम्ही पण आहोत. निश्चित भाजप कमजोर होती. भाजप हळूहळू वाढत गेली. भाजपने आपला पाया मजबूत करत गेले. परंतु आम्ही जो संजय राऊत बोलतोय त्यांनी त्याचं डोकं तपासून घ्यावं एकदा. धनुष्यबाण आम्ही वाचवलाय, तुम्ही तो गहाण टाकला होता, तो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता. झिम्मा फुगडी खेळण्याचं तुम्हाला तुमच्यावर वेळ आली होती. लोकसभेला थोडा काही विजय झाला त्या सेना भवनच्या समोर फुगड्या खेळणारे तुम्हीच, आणि आता पराभव झाला तर इतरांच्या नावाने बोटं मोडणारे तुम्हीच. म्हणून धनुष्यबाण वाचवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि प्रामाणिकतेने केलंय. आजही पाहिलं, आजही त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्यांनी कुणावर कधी टीका केली नाही. फक्त शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं सरकार हे महाराष्ट्रात असलं पाहिजे ही त्यांची आजही भूमिका आहे. म्हणून टीकेला टीकेने उत्तर नाही तर कामातून उत्तर, ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केली.